नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तुम्ही पाहताय क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। संथ वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जर आपण दगड टाकला तर त्या पाण्याचा प्रवाह थोडासा हलतो, थोडंसं पाणी बाहेर उडतं। प्रेम आणि पैसा यांच्या बाबतीतही हे असंच काहीच आहे। प्रेमामध्ये सगळं काही छान सुरू असताना त्यामध्ये पैसा नावाचा दगड पडला की प्रेमाचा प्रवाह हलतो, अस्थिर होतो। खरं तर प्रेम आणि पैसा या दोन्ही गोष्टींची आपल्याला गरज असतेच, पण यातल्या कुठल्याही गोष्टीचं ओझं झालं की एक वेगळाच शब्द जन्माला येतो, तो म्हणजे गुन्हा। काळजाला हात घालणारी गोष्ट आपल्या समोर सादर करतोय। पाहूया काय घडलं। निलेश, ऐक ना, तुझा कोर्स पूर्ण झाला की आपण लग्न करायचं ना? कोर्स पूर्ण झाल्यावर कशाला? आत्ताच करूया ना लग्न। आत्ता? हो। सॉरी आलेच। बाबा, काय झालं? एवढे का अस्वस्थ दिसताय तुम्ही? बघ ना, मी पण केव्हापासून तेच विचारते। बाबा, काय झालंय? बेटा, तुला माहिती आहे ना, उद्या तुझ्या आईचं वर्ष श्राद्ध आहे। हो, आहे ना माझ्या लक्षात। ते निमित्त साधून तुझा तू हलकट नालायक भाऊ घरात घुसायचा प्रयत्न करेन। बाबा, नाही, त्याला परत नीट आठवण करून दे, या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून। मला लोकांच्या समोर तमाशे नको आहेत पूजा। बाबा, तू मेलाय माझ्यासाठी। पण बाबा, ज्या दिवशी त्याने पॉलिटिक्स जॉईन करून गुंडगिरी करायला सुरुवात केली ना, त्याच दिवशी तो मेला माझ्यासाठी। शांत, मी तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण नाही करू शकलो, तर तुझ्या मुलाला प्रतापला सुधरवू शकलो, तर पूजाचं लग्न जमवू शकलो। बाबा, तुम्ही नका काळजी करू। माझं लग्न योग्य वेळी आणि योग्य मुलाशीच होईल। साहेब साहेब, माझ्या मुलाला वाचवा, प्लीज वाचवा माझ्या मुलाला। त्याला येणाऱ्या धमकी वाढल्यात, प्लीज त्या मुलीला अटक करा, मी पाया पडते तुमच्या। एक मिनिट, तुम्ही शांतपणे सांगा काय झालं। कशी शांत हो? केवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही मला शांत हो? मॅडम, हे पोलीस स्टेशन आहे, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ। बसा, बोला काय प्रॉब्लेम आहे। माझा मुलगा म्हणजे निलेश, त्याला पूजा कदमकडनं खूप वेळा धमक्या येत आहेत। ती त्याच्याकडे पैसे मागते, खंडणी मागते। कशाबद्दल? आणि उगीच अशी धमकी कोणी का देईल? पूजा देऊ शकते। अख्खं खानदानच तिचं पापी आणि दुष्ट आहे। वहिनी, अगं हे काय करतेस तू? काय झालं? मग काय करू? अगं, या देवाला नमस्कार करून ना काही होणार नाहीये। त्यापेक्षा ना त्या निलेशवर प्रेशर आण आणि पैसे माग गं त्याच्याकडनं। जर पैसे नाही मिळाले ना तर यांना खरंच जेलमध्ये जावं लागेल। जसं काम केलंय तशी शिक्षा मिळणार ना। आणि काय का नाही तर हा, तुझ्या नवऱ्यानं घातलेला घोळ पूजानं का म्हणून निस्तरायचा? नाही हो बाबा, बाबा यांनी काही घोळ नाही घातलाय हो। त्यांच्या हातून एक छोटीशी चूक घडली होती।
कुणाचा तरी खून करणं म्हणजे छोटीशी चूक झाली. ठीक आहे, घडली यांच्या हातून चूक, पण बाबा तुम्ही मदत नाही करणार तर कोण करणार बाबा? बाबा तुमच्याकडे आहेत ना पैसे? नाही, ते माझे रिटायरमेंटसाठी आहेत. मग निदान पूजाला मिळणार आहे ते? अजिबात नाही. पूजाला जे पैसे मिळणार आहेत ते त्याच कामासाठी वापरले जातील ज्यासाठी मी सांगितलंय. म्हणजे मुलीने माती खाल्लेली चालते, पण मुलाची एक छोटीशी चूक सुद्धा तुम्ही पोटात नाही घेऊ शकत. तिने चूक केली आहे, तिनेच तरेल. आणि मला खात्री आहे पूजा आपली चूक नक्कीच सुधारेल. दुर्दैव हो, आमचं दुर्दैव आहे. अहो नशीबच फुटकं आहे आमचं. पण ते सगळं राहू दे साहेब, तुम्ही पहिलं त्या मुलीला अटक करा. हे बघा मॅडम, त्या मुलीनं जर खरंच खंडणी घेतली असेल तर तिला अटक होईल, काळजी करू नका. पण त्याआधी सांगा, ती खंडणी का मागतीये, धमक्या का देतीये? पूजा कदमचं असं म्हणणं आहे माझ्या मुलांनी म्हणजे निलेशनी तिच्याकडनं 3 महिन्यापूर्वी पैसे घेतले होते आणि आता ती परत मागते. मॅडम, याला खंडणी म्हणत नाहीत, ती तिचे हक्काचे पैसे परत मागते, सो त्यात काहीच चूक नाही. अहो पण माझ्या मुलांनी तिच्याकडनं एक दमडी सुद्धा घेतली नाहीये. आणि मला सांगा, 3 महिन्यापूर्वी जर का पैसे घेतले होते तर 3 महिने ही काय करत होती? काय झोपली होती? आता जाग आली तिला? पूजा कदम? हो मीच. सरांनी तुला पोलीस चौकीत बोलवलंय. चौकीत? का पण काय झालं? निलेश शिंदेची आईने तक्रार केली आहे, चौकशीसाठी बोलवलंय. बरं, एकच मिनिट. हा, मी आलेच. वहिनी, मी आलेच. हॅलो, पूजाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलंय. निलेशच्या आईने कंप्लेंट केलीये. आपलेच पैसे आणि आपल्याबद्दलच तक्रार. तुला माहिती आहे का, इकडे माझी हालत खूप बेकार आहे. जर 2 दिवसात पूजाने पैशांचा बंदोबस्त केला नाही ना, तर माझा गेम झालाच समज. पूजा, तू यांना ओळखतेस? हो सर. यांचा आरोप आहे की यांच्या मुलाकडून, निलेशकडून तू पैसे उकळतेस. नाही सर, मी का उकळेन त्याच्याकडून पैसे? तू निलेशला कधीपासून ओळखतेस? सर, निलेशचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं. मग हे पैशाचं काय प्रकरण आहे? तू निलेशला पैसे दिले होतेस? हो सर. कशासाठी? त्याला गरज होती म्हणून दिले होते सर. पूजा, आपण जे स्वप्न बघतोय ना, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला खूप पैसे कमवावे लागतील. आणि ते कमवण्यासाठी मला फक्त त्या कोर्सचाच आधार आहे. पण तो कोर्स तू पूर्ण करणारच आहेस ना? करणार होतो, पण आता नाही करू शकणार. का? त्या कोर्सची फी 5 लाख रुपये आणि ती एकरकमी भरायची. एवढी रक्कम मी मॅनेज करू शकत नाहीये. निलेश, हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. तू कोर्सला जायची तयारी कर. मी बघेन काय करायचं ते. पूजा, तू एवढे पैसे कुठून मॅनेज केले? सर, 6 महिन्यांपूर्वी माझ्या बाबांनी रिटायरमेंट घेतली होती आणि त्याच्यातून त्यांना जे काही पैसे मिळाले होते त्याचे त्यांनी माझ्या लग्नासाठी दागिने केले होते. घरात कोणाच्याही नकळत मी ते दागिने गहाण ठेवले. तू एवढे दागिने गहाण टाकले आणि तुझ्या घरच्यांना कळलं नाही? नाही, म्हणजे सुरुवातीला नाही आलं लक्षात, पण आता काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लक्षात आलं. म्हणून तू निलेशकडे पैसे मागत होतीस? सर, खरं तर मी त्याच्याकडे पैसे मागणारच नव्हते, कारण तसंही मी आणि निलेश लग्न करणार होतो सर. ए बाई, तोंडाला येईल ते बोलू नकोस. साहेब, मी खोटं बोलते. मॅडम बास, पुढे बोल. निलेशचा कोर्स पूर्ण झाला होता, तो घरी परत येणार होता. मी खूप खुश होते सर, कारण मी त्याला भेटणार होते. नशिबाने माझा लेक
इतकी सुंदर सुशिक्षित आणि श्रीमंता घरची लेक बायको म्हणून मिळाली. भाग्यवान आहेस हो. मिसेस शिंदे ही जे सांगते ते खरंय? हो सर. सीमा माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीची मुलगी. सीमाचंही लग्न करायचं होतं म्हणून मी निलेशबद्दल तिच्याशी बोलले तर सीमाने होकार दिला. म्हणून काय हिने लगेच त्याला धमकी द्यायला नकोय? सर मी धमकी नाही दिली सर. पूजा, निलेशनं तुझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलं. तू त्याला जाब नाही विचारला एकदाही? नाही सर, कारण मला माहित होतं की निलेश त्याचा निर्णय नाही बदलणार. पण मी खरंच सांगतेय सर, मी त्याच्याकडे पैसे नव्हतेच मागणार. माझ्या घरच्यांनी माझ्यावर प्रेशर आणलं म्हणून मी निलेशच्या घरी गेले. पूजा, आय एम रिअली सॉरी. मी हे सगळं मुद्दामून करत नाहीये. माझा नाईलाज आहे. निलेश, मी जे तुला पैसे दिले होते ना ते मी माझे दागिने गहाण ठेवून दिले होते आणि आता ते माझ्या घरच्यांना समजलंय. मला माझे पैसे परत हवे. माझं निलेशवर खरंच खूप प्रेम होतं सर, अजूनही आहे. साहेब, हे हिच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्याकडे अजिबात जाऊ नका. अहो, हिचं अख्खं खानदान खोटारड आहे. मॅडम, कोण खोटं आहे कोण खरं आहे नक्की समजेल आम्हाला. निलेश, अरे तू इथे? निलेश, तू तुझ्या कोर्ससाठी पूजाकडून पैसे घेतले होते? हो सर. पूजा तुला पैशांसाठी धमकी देत होती? अजिबात नाही सर. आणि माझ्या आईने तशी कंप्लेंट केली असेल तर प्लीज ती मागे घ्या. माझ्या आईच्या वतीने मी तुमची माफी मागतो. परत असं नाही होणार. हे देवा, अरे एक दिवस ही मुलगी माझा खून करेल आणि तेव्हा सुद्धा तू हिचीच बाजू घेशील. सॉरी सर. दॅट्स ओके, थँक्यू. तुझा आज आपण एक वेगळीच केस सॉल्व्ह केली. एरवी किडनॅपिंग, चोरी, मारामारी अशाच केसेस असतात आपल्याकडे. पण आज केस रजिस्टर होण्याआधीच रफादफा झाली. प्रताप, अय प्रताप, साहेब प्रताप, अहो ऐका माझा. अय प्रताप, ते पोरगा कुठे आहे तुमचं? फोन बी उचलणार आलंय माझं. हे बघा साहेब, तुम्ही परत परत पैसे मागायला इथे येत जाऊ नका. तुम्हाला जे काही पैसे हवे असतील ना तर त्या हरामखोर प्रतापकडनं घ्या. कसं आहे मामा, त्यो तुमचा प्रताप आहे ना, त्यो डाचे द्यायलाय, पैसे नाही. साहेब मी हात जोडते हो. पण तुम्ही माझ्या यांना जेलमध्ये टाकू नका ना साहेब. पैसे द्यायची तारीख जवळ आली, हे सांगायला आलतो. येऊ का? येतो. पूजा, तुला माझ्या बाळाची शपथ आहे ग. तू काही कर पण त्या निलेशकडनं पैसे आण ग. नाहीतर यांना. निलेशने मला पैसे दिले ना की मी लगेच आणून देईन तुला. एक मिनिट, याद राख, ते पैसे तू माझ्याशिवाय दुसऱ्याच्या हातात दिलेस ना तर गाठ माझ्याशी आहे. ते पैसे तू मलाच आणून द्यायचे, कळलं तुला? याच्या बहिणीने आमचं वाटोळं केलं आणि भाऊ आला आमच्या डोक्यावर बसायला. हे पूजाने तुला दिलेले पैसे एकूण ₹1 मला हवाय. मला सोडून जर तू पैसे कोणाला दिलेस जागच्या जागी उचलीन, तुला कळलं ना? पाहिलंस? अरे ज्या मुलीवर तू जीवापाड प्रेम केलंस, ज्या मुलीसाठी तू आईला खोटं ठरवलंस, तिचा भाऊ येऊन तुला धमकावून जातो. हे प्रेम आहे तुझं? काय? दादा तुझ्या घरी येऊन धमकी देऊन गेला? मला खरंच याबद्दल अजिबातच कल्पना नव्हती. आय एम सॉरी. खरं तर मी माफी मागायला पाहिजे तुझी. अगं, आईने माझं लग्न ठरवलं आणि मी काहीच नाही करू शकलो. सॉरी.
पण तुला माहिती आहे ना पूजा, माझं अजूनही फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे निलेश. तुझ्याशिवाय राहायचा विचारच नाही करू शकत मी. महाराज, मी निलेशला तुमच्याचकडे घेऊन येणार आहे. अहो तुम्हीच समजावा त्याला. हल्ली फार वेड्यासारखं वागायला लागलाय हो. आणि कोणी जादू टोणा केला असेल ना तर तुम्हीच काढून टाका. त्याला सांभाळून घ्या महाराज, त्याला सांभाळून घ्या. त्या बाबांना नमस्कार करण्यापेक्षा तुमच्या मुलाला 4 लाफा मारा. अगं सीमा, काय झालंय तुला? तू असं काय बोलतेस? निलेश तुला काय उलट सुलट बोललाय का? निलेश पुन्हाच त्या मुलीला चोरून भेटला आणि ती मुलगी त्याचे कान भरते. बाबा, निलेशने ते पैसे आपल्याला परत दिले की दादाला देऊन टाकूयात. त्याला जास्त गरज आहे या पैशांची. नाही पूजा, मुळात मला न विचारता तू जी गोष्ट केलीस ते मला पटलेलं नाही. अगं ए, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या नंदेला हात लावायची? अगं तिलाच काय, तुझ्या अख्ख्या खानदानाला हात लावायची हिंमत आहे माझ्या, समजलीस? तू टच तर करून बघ. नाही तुला उभी चिरली ना तर नाव नाही लावणार. वहिनी वहिनी वहिनी, तू शांत हो. हा, अगं त्या मोठ्या आहेत आपल्यापेक्षा. तू सोड ना, जाऊ देत. त्या मोठ्या असतील ना तिच्या घरी, इथे नाही. हो बरोबर आहे. माझ्या मुलीबद्दल एक सुद्धा चुकीचा शब्द काढलास नाही याच्या पुढे तर फार महागात पडेल हा तुझ्या मुलाला. हो, आणि तिला अजून माहित नाहीये की आपण काय काय करू शकतो ते. वहिनी वहिनी, तू शांत हो जरा. हा, निलेशची आई, मी 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 पाया पडते तुमच्या. तुम्ही प्लीज आता इथून जा, प्लीज जा. साहेब, तुम्ही घरी गेला होता तसं समजलं. तुझ्या या लोकांची तक्रार हेडक्वार्टरकडे गेली मग तुमच्या लोक सरळ वाटतात. हो साहेब, पण माझे प्रयत्न चालू आहेत की. अजून नुसता प्रयत्न करून नाही ना उपयोग दादा. जोपर्यंत मला पैसे नाही भेटत तोपर्यंत मी तुझी काहीच नाही मदत करू शकत ना. येते का ध्यानात? एक काम कर, तो निलेश शिंदे का कोण आहे ना त्याला उचल आणि मग त्याच्या आईशीकडनं पैसे दिल आणि तुला जमत नसेल तर मला सांग, मी उचलतो. पण त्याच्यात माझा कट ठेवायचा बरं का. हे सगळं त्या निलेशमुळे होतंय. त्याचं लवकरच गेम करायला हवा. बोल निलेश. काय? हो हो हो, मी उद्या सकाळी 8 वाजता पोहोचते. निलेश, थँक्यू सो मच. हो, मी पोहोचते. बाबा, बाबा लवकर या. अगं काय झालं, कशाला ओरडतेस एवढी? हा, बाबा, निलेशचा फोन आला होता. त्याने मला उद्या सकाळी 8 वाजता भेटायला बोलवलंय. बाबा, तो आपले सगळे पैसे परत करतोय. काय सांगतेस? खरंच? हो. चला बरं झालं. हॅलो, अहो उद्या सकाळी 8 वाजता निलेश पूजाला पैसे देणार आहे. साहेब, उद्या सकाळी तो पोरगा भेटतोय माझ्या बहिणीला 8 वाजता पैसे घेऊन. पण अजून कसा पोहोचला नाही हा? बघा डे पवार मॅडम, आजूबाजूला बघा. शिंदे हा तोच आहे का ज्याची आई आपल्या चौकीत आली होती खोटी तक्रार नोंदवायला आणि याला नंतर आपण बोलून घेतलं होतं? हो सर, तोच आहे निलेश शिंदे. हा राईट. पण इकडे आडबाजूला काय करत होता? शिंदे, पोटात चाकू खुपसलाय, मनगटावर वार झालाय. सर, झटापट झाली असणार. टी शर्टवर चिखलाचे डाग पण आहेत. या 8 ठिकाणी आज सकाळी सकाळी इथं फिरत असेल तर कोणीतरी लुटला असू शकतं याला. आणि प्रतिकार करताना त्या माणसाने याचा खून केला असेल.
बॉडी चेक करा. सर पाकिट, मोबाईल, पैसे पण आहेत. म्हणजे चोरीमारीच्या उद्देशाने झालेलं दिसत नाहीये. बघा ते. इथं आसपास सीसीटीव्ही पण कुठे मिळणार नाही. सर हे त्या मारेकराला माहीत असेल म्हणून त्याने त्याला इथे बोलवलं आणि त्याचा खून केला. असू शकतं. पण मुळात प्रश्न हा आहे की हा इथे एकटा आला स्वतःच्या मर्जीनं का कोणी याला मुद्दामून बोलवून घेतलं. सर त्या पूजा कदमच्या फॅमिलीचा यामध्ये हात असेल. हा असू शकतं. यानं तिला पैसे दिले नाही तर बदला म्हणून याला मारलाच. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. याचा CDR मिळवा आणि शिंदेच्या फॅमिलीला कळवा. यस सर. साहेब मी तुम्हाला सांगते त्या मुलीच्या आणि मुलीच्या घरच्यांचंच हे काम आहे हो. त्यांनीच माझ्या मुलाचा खून केलाय. तरी मी निलेशला सारखं सांगत होते की एवढे पैसे द्यायला तू एकटा जाऊ नकोस, पण त्याने माझं नाही ऐकलं. मॅडम, निलेश एवढे पैसे घेऊन चालला याची तुम्हाला कल्पना होती? हो सर. त्याने हे 5 लाख रुपये कुठून अरेंज केले? मीच त्याला माझ्या मित्राकडून घेऊन दिले होते. तुमच्या मित्रानं 5 लाख रुपये एक रकमी दिले? हो सर. व्याजावरती पैसे देणं हेच त्याचं काम आहे. चिराग म्हात्रे नाव आहे त्याचं. मीच निलेशला चिरागकडे घेऊन गेले होते. कसं आहे, व्याजावर पैसे देणं आमचा धंदाच आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे एवढी मोठी रक्कम एकाच वेळेला एकाच माणसाला आम्ही नाही देत. नाही म्हणजे आमच्या धंद्याचा तसा उसूल आहे. आणि कोणा अनोळखी माणसाला एवढी मोठी रक्कम तर आम्ही देतच नाही. ठीक आहे, हरकत नाही. अरे अनोळखी कुठे, तू तर मला ओळखतोस ना. आणि असं समज की हे पैसे तू मलाच देतोयस, त्यामुळे पैसे परत करायची जबाबदारी माझ्यावर. आता तर काहीच प्रॉब्लेम नाहीये ना. बरं, बघतो मी काहीतरी. म्हणजे आज सकाळी तुम्ही दोघं चिरागकडून पैसे घेऊन निघालात, पण मग तुम्ही कशा नव्हता त्याच्याबरोबर? अहो सर, आज नाही, 2 दिवसापूर्वीच आम्ही चिरागकडे गेलो होतो आणि त्याने आम्हाला पैसे काल रात्री दिले. तेच आणायला मी निलेश सोबत गेले होते. साहेब, आता अजून वेळ वाया घालवू नका. त्या मुलीला आणि तिच्या गुंड भावाला आता अटक करा लवकर. तिच्या भावाचा यात काय संबंध? तिचा भाऊ गुंड आहे, गुंड. त्याला कशासाठी तरी पैसे हवे होते म्हणून तो निलेशला सारखी धमकी देत होता. निलेश तुला भेटणार होता ना पैसे देण्यासाठी? हो सर. त्याने सांगितलेल्या वेळेत मी पोहोचले पण होते. 1.5 तास वाट पाहिली मी त्याची, पण तो आलाच नाही. पण पैसे दिला तो घरी का नाही आला? तर कारण त्याला भीती होती की तो इथे घरी आला तर माझ्या घरचे त्याला घालून पाडून बोलतील, म्हणून नव्हता आला. भाऊ कुठे आहे तुझं? मी विचारतोय भाऊ कुठे आहे तुझा? पूजा, दादा तो बाहेर गेला. म्हणजे बाबांना असं म्हणायचं होतं की ते कामासाठी बाहेर गेले. त्याचा मोबाईल नंबर लागेल आम्हाला. ठीक आहे, तुझ्या भावाचा मोबाईल नंबर दे आणि तुमचं नेहमीचं लोकेशन जे आहे भेटण्याचं ते शेअर कर आमच्या बरोबर. ही केस जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत या शहरातून कोणी बाहेर जायचं नाही. हो सर. निलेशचे 5 लाख रुपये मिसिंग आहेत. म्हणजे ज्याला माहित होतं की त्याच्याकडे ते पैसे आहेत त्यानेच ते पैसे चोरले आणि निलेशचा खून केला. पण त्यांनी त्याच्या मोबाईलला आणि वॉलेटला हात नाही लावला. म्हणजे त्या व्यक्तीला फक्त ते 5 लाख रुपये चोरायचे होते आणि ते चोरताना त्यांच्यात झटापट झाली असणार आणि त्यात निलेशचा खून झाला असं. निलेशच्या बॉडीवर किंवा त्याच्या शर्टवर कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे डाग आढळले? फॉरेन्सिकला पाठवलंय सर. ओके. निलेशकडे पैसे होते हे त्याच्या आईला, त्या पूजाला आणि सीमाला म्हणजे निलेशच्या होणाऱ्या बायकोला माहित होतं. पण सर निलेशची आई आणि सीमा तर असं करणार नाही. म्हणजे पूजा किंवा पूजाचा भाऊ. पूजा आणि तिच्या भावाचे कॉल रेकॉर्ड्स मागवा. यस सर.
सर, निलेशचा PM रिपोर्ट. निलेशचा खून सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान झालाय. पोटात धारदार शस्त्र खुपसले आणि जबड्याला सुद्धा जखम. म्हणजे मारामारी झाली आहे तर नक्की आहे. हो सर. पूजाच्या म्हणण्यानुसार सकाळी 8 वाजता ती निलेशला त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटणार होती. पण पूजा तिथं पोहोचण्यापूर्वी एका वेगळ्याच ठिकाणी निलेशचा खून झाला. म्हणजे पूजा आणि तिच्या भावानं त्याला वेगळ्याच ठिकाणी बोलवलं आणि तिथे त्याचा खून केला. सर, पूजाकडे बघून तरी असं वाटत नाही की ती हे करेल. हा, तिने मुद्दाम नसेल केलं. तिच्या भावानं तिच्यावर प्रेशर आणलं असेल. सर, पूजाच्या मदतीशिवाय तिच्या भावानी हे केलं असेल तर? यांचे कॉल रेकॉर्ड झाले की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. अरे यार, हे तू काय बोलतोयस? निलेशला जाऊन अजून 2 दिवसही नाही झाले आणि इतक्यात तू मला प्रपोजल कसं देऊ शकतोस? हे बघ, मला हा डिसिजन घ्यायला वेळ लागेल आणि इथलं सगळं सेटल झालं की मी बघते काय करायचं ते. सर, या तिघांचे कॉल डिटेल्स. सर, मला पूजाच्या भावावर डाऊट. पूजाच्या भावाचं सकाळी 8 वाजताचं लोकेशन हे निलेशचा खून झाला त्या लोकेशनशी मॅच होते सर. आणखीन काय मिळालं रेकॉर्ड्स मधून? हा सर, पूजाच्या भावाने म्हणजे प्रतापने सकाळी 8:10 एका व्यक्तीला कॉल लावलाय आणि त्याच व्यक्तीचा कॉल 7:40 प्रतापला सुद्धा आला. कोणी ही व्यक्ती? सर, ती व्यक्ती जुगनू शिरसाटे. त्याला मी कॉल केला होता पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ. पूजाच्या भावाला उचला. येस सर. आणि पूजा आणि निलेशचे कॉल रेकॉर्ड्स? सर, पूजाचे कॉल रेकॉर्ड्स क्लिअर आहेत. जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की ती घरून निघाली आणि त्याच्यानंतर लोकेशनला गेली. आणि निलेश? सर, निलेशने सकाळी 2 वेळा पूजाला कॉल लावलाय आणि एकदा चिराग म्हात्रेला कॉल लावलाय. निलेश पूजा आणि सीमाला फोन करतो इथपर्यंत ठीक आहे, पण तो सकाळी सकाळी चिरागशी का बोलला असेल? कारण त्याने आदल्या रात्रीच चिरागकडून पैसे घेतले होते. चिराग, तुझ्यात आणि निलेशमध्ये एक्झॅक्टली डील काय झालं होतं? खरं म्हणजे माझ्यात आणि निलेशमध्ये फक्त ऑन पेपरच डिलिंग झालं होतं आणि सीमामुळेच तर मी त्याला पैसे दिले होते. पण सीमाच्या एका शब्दावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तू 5 लाख रुपये द्यायला तयार झालास? नाही, तसं नाहीये. म्हणजे पैशांच्या बदल्यामध्ये निलेशने माझ्याकडे त्याचं घर गहाण ठेवलं होतं. ही गोष्ट सीमाला माहिती होती? हो, तिला माहिती होती. इनफॅक्ट तिच्या समोरच तर सगळा व्यवहार झाला होता. मग तू खुनाच्या दिवशी निलेशला सकाळी फोन का केला होतास? त्याचं काय झालं साहेब, एका डॉक्युमेंटवर निलेशची सही करणं बाकी राहिलं होतं. रात्री माझ्या लक्षात नाही आलं, पण सकाळी जेव्हा मी रिचेक केले तेव्हा लक्षात आलं, म्हणून मी त्याला फोन केला होता. तुझ्या भावाचा काही पत्ता लागला का? नाही सर, काहीच माहिती नाही. हा, पण ह्या पैशांची त्यालाच जास्त गरज होती. का? ॲक्च्युली त्याला कोणीतरी एका केसमध्ये अडकवलं सर, आणि जी व्यक्ती त्याला मदत करते त्याच व्यक्तीला पैसे द्यायचे होते ते. तुझा भाऊ असा लपून का बसतोय? जर तो निर्दोष आहे तर पोलिसांची मदत घेऊन तो त्याची बाजू मांडू शकतो ना? सर, तो पोलिसाचीच मदत घेतो. त्या ऑफिसरचे काही डिटेल्स आहेत का तुझ्याकडे? नाही, म्हणजे एकदाच घरी आला होता तो. So, एवढं काही आठवत नाहीये मला. तुझ्या भावाचा एखादा फोटो असेल तर सेंड. पाठव. निलेश बद्दल तुला काय वाटतं? कोणावर संशय? नाही, तसं काही सांगता येणार नाही. पण निलेशची आई. त्यांचं काय? मी निलेशला मेसेज केला होता सर की एवढे पैसे कुठून आणले. तेव्हा त्यानेच सांगितलं होतं की त्याने त्याचं घर गहाण ठेवलं आणि हे कळल्यावर त्याच्या आईने हात उगारला होता त्याच्यावर. हे बघ, मी तुला बोलले ना, मला विचार करायला वेळ हवाय. मला सारखं सारखं फोन नको करू. आणि तुझ्या प्रपोजलला मी इतक्यात एक्सेप्ट नाही करू शकत, नाहीतर आपल्या घरच्यांना संशय येईल. निलेशने घर गहाण टाकल्यामुळे त्याची आई त्याच्यावर भडकणं साहजिक आहे शिंदे. सर, निलेशची चूक झाली हे मान्य आहे, पण त्यासाठी त्याची आई स्वतःच्याच मुलाचा खून करेल? एक काम करा, त्याच्या आईचे कॉल रेकॉर्ड्स मागवून घे. येस सर. बरं, ही फाईल प्रतापच्या कॉल रेकॉर्डची आहे ना? हो. शिंदे, यात एक ठराविक पॅटर्न दिसतोय बघा. प्रताप ठराविक वेळी ठराविक लोकेशनवरून एका नंबरवर सारखा फोन करतो. कोणाचा नंबर आहे जरा आपल्या ॲपवर टाकून चेक करा. हा तर नेत्रा कदम म्हणजे पूजाच्या वहिनीचा नंबर.
निलेशचा का खून केलास? मी निलेशला नाही मारले साहेब. मग खुनाच्या दिवशी तुझ्या आणि त्याच्या मोबाईलचं लोकेशन एकच कसं? साहेब कारण मी निलेशच्या मागावर होतो. त्याच्याकडनं पैसे चोरी करायचा प्लॅन होता साहेब. तो दुसरा पोलीसवाला करणार होता. कोण आहे हा पोलीसवाला? नाव काय त्याचं? ते PSI जुगनू शिरसाट. सर, निलेशच्या खुन्याचा तपास लागला? तपास चालू आहे मॅडम. अहो, तपास करण्यात वेळ वाया घालवू नका. पूजाला आणि पूजाच्या भावाला अटक करा आणि तुमच्या पद्धतीने काढून घ्या ना खरं काय ते. ते आम्ही करूच, पण त्याआधी आम्हाला बऱ्याच जणांची चौकशी करायची. आम्ही निलेशचे कॉल लोकेशन ट्रेस केले. तो घरातून पैसे घेऊन निघाला, त्यानंतर तो एका देवळात गेला होता. हो, कारण मी सांगितलं होतं त्याला आज संकष्टी आहे तर जाऊन ये. पण त्यावेळी तुम्ही तिथं काय करत होता? देवळातल्या पुजाऱ्याने आम्हाला सांगितलं. देवळातून निघताना तुमचं आणि निलेशचं जोरदार भांडण झालं, वादविवाद झाले. मॅडम, आता खरं नाही बोललात तर अडचणीत याल. हो, आमच्यात वाद झाला होता. पण ज्या मुलीने आम्हाला एवढा त्रास दिलाय, टेन्शन दिलंय, तिला एक रकमी पैसे निलेशनी देऊ नयेत असंच मला वाटत होतं. तिला रडत रडत पैसे द्यावेत अशीच माझी इच्छा होती. पण निलेशने माझं नाही ऐकलं. म्हणून तुम्ही त्याचा खून केला? नाही हो साहेब. ओ, मी माझ्याच मुलाचा खून का करीन? शिंदे मॅडम, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये आला होतात पूजाची तक्रार नोंदवायला, तेव्हाही तुम्ही खोटं बोलला होतात. तेव्हाही तुम्ही बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. आणि आज हा देवळाचा मुद्दा, हाही तुम्ही आम्हाला आधी नाही सांगितलं. अजून अशा काय काय गोष्टी लपवून ठेवल्यात? एकदाच काय ते सांगून टाका. सर, कळं मिळालं. हे असं कडे मी पूजाच्या बाबांच्या हातात बघितलं होतं. म्हणजे पूजाच्या बाबांनी निलेशला आधीच ट्रॅप करून त्याच्याकडून पैसे घेतले. सर, तिच्या बाबांचे कॉल रेकॉर्ड्स आपण काढूच, पण पूजाने सुद्धा स्पॉटवर पोहोचण्याआधी बाबांना 2-3 वेळा कॉल केला होता. म्हणजे पूजा आणि तिच्या बाबांनी हे केलं असू शकतं. त्या दोघांचे बँक डिटेल्स मागवा. जर त्यांनी हे केलं असेल तर ते पैसे ते 3 ठिकाणी ठेवू शकतात. एक म्हणजे त्यांच्या घरी, दुसरं बँक अकाउंटमध्ये, नाही तर तिसरं त्या ज्वेलर्सकडे. म्हणजे एव्हाना त्या ज्वेलर्सला पैसे देऊन त्यांनी दागिने सोडवूनही घेतले असतील. पूजा कदम आणि तिच्या बाबांना ओळखता? हो, ओळखतो. त्यांना कुठे बाहेर जाताना पाहिलं का? हो साहेब, थोड्या वेळापूर्वीच मी त्या दोघांना अनुराधा ज्वेलर्स इथे ड्रॉप केलंय. सर, पूजाच्या बाबांनी ज्वेलर्सला पैसे दिले आणि दागिने सोडवून घेतले. त्या ज्वेलर्सकडून अजून काय माहिती मिळाली? सर, तो म्हणत होता की पूजाचे बाबा खूप खुश दिसत होते आणि पूजाच्या लग्नाबद्दल बोलत होते. पण नेमकं काय बोलत होते हे त्यालाही माहिती नाही. म्हणजे आपला अंदाज खरा ठरला शिंदे. आतापर्यंत साधी, सरळ, सर्व गुण संपन्न वाटणारी पूजा आता अचानक खलनायिका वाटायला लागली. ती आणि तिचे बाबा सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आले. तरी ते खरंच गुन्हेगार आहेत का? दागिने सोडवून घेण्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले असतील? असं तर नाही ना की हे सगळं कुटुंबच एखाद्या मोठ्या कटामध्ये सहभागी आहे आणि सगळे मिळून पोलिसांना फसवत आहेत? अहो साहेब, आमच्या गावाकडची जमीन विकून माझ्या वाट्याला आलेले हे पैसे आहेत. निलेशकडून चोरून आणलेले नाही आहेत. आणि तेच पैसे देऊन मी पूजाचे गहाण टाकलेले दागिने सोडवून घेतले. आणि आता आम्ही दोघं तिचं लग्न जमवण्यासाठी गावी जाणार होतो साहेब. तुम्ही जे काही बोलताय त्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे? पुरावा तर सध्या काही नाही आहे माझ्याकडे, पण आपण म्हणाल तर 2-4 दिवसात मी कागदपत्र तुम्हाला दाखवू शकतो. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. शिंदे, पूजाच्या बाबांच्या हातात जे कळय तसंच आपल्याला क्राईम स्पॉटवर मिळालं होतं. म्हणजे ते कळं यांचं नसणार, कोणाच्या तरी दुसऱ्याचं असणार. सर,
या केसमध्ये एक मोठा लीड मिळालाय. कोणता? सर, तुम्ही मला चिरागचे कॉल रेकॉर्ड्स काढायला सांगितले आणि त्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी लक्षात आली आहे की चिराग आणि सीमा दोघंही बरेच दिवस फोनवर एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. निलेशने घेतलेले पैसे वसूल कसे करायचे किंवा त्याने जे घर गहाण टाकलंय त्याचं काय करायचं यावर चर्चा करत असतील. सर, आणखीन एक गोष्ट आहे. निलेशचा खून झाला त्याच्या 2 दिवस आधी चिराग एका व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि निलेशचा खून झाला त्या दिवशी सुद्धा चिराग त्या व्यक्तीच्या टचमध्ये होता आणि आता ती व्यक्ती नवेली गावात आहे. या व्यक्तीचे डिटेल्स काढलेत? सर, तो सुपाऱ्या घेतो. काय मारलं निलेशला? साहेब सांगा ना, मी का मारू निलेशला? नवेली पोलिसांनी मुन्नाची सगळी कुंडली मांडली आमच्या समोर. तू मुन्नाला फोन केला होता ना? निलेशची सुपारी दिलीस ना त्याला? बोल. नाही, मी फोन नाही केला. मारू नका. कबूल करतो साहेब, मीच सुपारी दिली होती. पण साहेब मी खरंच सांगतो, त्याचं कारण साहेब सीमा होती. कॉलेजमध्ये असताना सीमा मला खूप आवडायची साहेब. पण आमच्या दोघांची जात वेगळी असल्यामुळे आमच्या दोघांच्या घरून विरोध होता. मी पूर्णपणे सीमाला विसरून गेलो होतो, पण त्या निलेशमुळे ना सीमा परत माझ्या आयुष्यात आली आणि मी वेडा झालो परत. मलाच समजत नव्हतं की मी काय करू. मग मला कळलं साहेब की एकदा का निलेशला लांब केलं की मग सीमाला जवळ करणं सोपं होईल. निलेशच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम होते, ते अजून वाढवायचं ठरवलं. साहेब, निलेशने मला जे ॲफिडेव्हिट दिलं होतं ना त्याच्यामध्ये मी लिहून घेतलं होतं की जर का निलेशने मला 5 लाख रुपये परत नाही केले तर त्याचं ते घर मी घेणार. आणि निलेशने पण घाईगडबडीत साईन केली. त्याच्यानंतर मीच ठरवलं की मी त्याला दिलेले पैसे मीच चोरायचे आणि त्याचं घर ताब्यात घेऊन ते विकायचं आणि जास्तीचे पैसे कमवायचे. आणि एकदा का निलेश गरीब झाला की मग सीमाला लग्नाची मागणी घालायची. आणि म्हणूनच मी मुन्नाला सुपारी दिली होती. पण सर, मारण्याची नाही, लुटण्याची दिली होती. खरंच सांगतो, आईशपथ मी नाही मारलीच. पैशांच्या मदतीवरून सुरू झालेली एवढी छोटीशी गोष्ट इतक्या टोकाला जाईल असं वाटलं देखील नव्हतं. आणि त्यामध्ये एका निरपराध मुलाचा बळी गेला. निलेशने त्या गुंडांचा प्रतिकार करण्याऐवजी जर पोलिसांची मदत घेतली असती तर त्याचे पैसे तेवढ्यापुरते गेले असते, पण जीव वाचला असता आणि गेलेले पैसे पोलिसांच्या मदतीनं परत मिळवता आलेच असते. या गुन्ह्याची चाहूल निलेशला आधीच लागली असती तर? आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींबाबतही तुम्ही नेहमी सावध राहा, अलर्ट राहा आणि संभाव्य गुन्हे टाळा. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन केससह पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.